नमस्कार मैत्रिणींनो, आज गावाकडच्या पद्धतीने कोथिंबीरचे मुटकुळे केले. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, मीठ, तेल, हिंग, जिरं, लसूण आणि हिरव्या मिरच्या हे त्याला साहित्य लागतं सगळं. तर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं दळून घेतलं आणि त्याच्यानंतर बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याचा कूट 2-3 चमचे तो सगळाच टाकला आणि तेल घालून छान असं मळून घ्यायचं. याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही. कोथिंबीरीत जेवढं पाणी असतं तेवढ्याच याच्यामध्ये ते छान असं बाइंड होतं. मीठ घालायचं. मीठ थोडं चवीला जास्त घालायचं, कारण ते पाणी उकळताना त्याच्यात पण जातं म्हणून. ते छान असं मळून घेतलं आणि छान असा गोळा तयार होईल इतकं पीठ त्याच्यात घालायचं. पिठाचं प्रमाण कोथिंबीरीवरच ठरवायचं. ते आपल्याला समजून जातं किती घालायचं ते. असं छान बाइंड झालं की ते छान असे हाताला तेल लावून एक 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 मुटकं असं वळवून घ्यायचं छान. हे तुम्ही नुसते वाफवून खाल्ले, ते जिऱ्याची फोडणी देऊन आणि परतवून तरी चालतात. आणि जी दुसरी पद्धत मी दाखवली आहे पाण्यात उकळून, तसे खाल्ले तरी चालतात. बाजरीच्या पिठामुळे लसूण आणि जिरं आणि हिरवी मिरचीमुळे अप्रतिम टेस्ट लागते. जसं ते पीठ पाण्यामध्ये उकळतं त्या पद्धतीने त्याच्यात ती चव उतरते आणि भाकरीसोबत बाजरीच्या अप्रतिम चव लागते. ती एकदा नक्की करून पहा. कोरडे खाताना ते वेगळे कोरडी चव लागते आणि ओलं ग्रेव्हीसोबत जेव्हा आपण खातो तेव्हा ती वेगळी चव लागते. असं या पद्धतीने पाणी टाकायचं. पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची आणि मग त्याच्यात एक 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 करून सोडायचे. गॅस अजिबात कमी करायचा नाही. कमी केलं की मुटकं विरघळून जातं. फुल गॅस राहू द्यायचा आणि असे छान उकळू द्यायचे. उकळून आले की छान असे ते वरती तरंगून येतात. तरंगून आले की फक्त थोडंसं हलवून द्यायचं आणि गॅस कमी करून द्यायचं आणि थोडेसे घट्ट झाले की 2 ते 3 मिनटं फक्त झाकण ठेवून द्यायचं. हे अशा पद्धतीने छान ते शिजतात. ते पीठही शिजतं आणि कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये. याच्यात करपलं काहीच जात नाही. ते सगळं पीठ कोथिंबीर ही जशीच्या तशी शिजते. त्याच्यामुळे एक वेगळी चव डेव्हलप होते. या पद्धतीने छान असं घट्ट होतं ते. त्याला ग्रेव्ही येते आणि अशी छान घट्ट होतात. खायला खूप छान लागतात. दिसायला थोडे वेगळे पण खूप छान लागतात. ही मसुरीचं भात केलेलं आहे.